आणि पुन्हा पटाला वीरेंद्र तिथं छडी टांग लावण्याची त्याची खासियत आहे. परंतु जरा पण इकडे पाठवून द्या कोणाकडे. आक्रमकता वीरेंद्रच्या ताकदीची आणि वीरेंद्र आज या दोन्ही पैलवानच्या आणि उद्याच्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा यातूनच दिल्या जात आहेत. भी कमाओ अपना नाम भी रोशन करो. बघा कसं टाळ्या पाहिजे, टाळ्यांचा सुधार पाहिजे. एकमेकांच्या ताकदीचा अंदाज येता मानवी वाक्य समोरासमोर भिडलेले थंड डोक्यानं ऑपरेशन करणारा सिकंदर शेख पण बघतो कसला सिकंदर आहे म्हणून हरियाणाचा वीरेंद्र आज महाराष्ट्राच्या मातीत आलाय. रफिक भाईच्या चेहऱ्यावरती आनंद चमकायला लागला. केलेल्या कर्तृत्वाच्या साठी टाळ्या पाहिजे. ही विकते का येतच. रफिक शेख आणि बादशाह म्हणतात की दोस्ती बघायची नाही. कणखरदेशच्या रागाला लागण्याचा प्रयत्न सिकंदरचा पट काढण्याची हिंमत केली. त्या वीरेंद्रने पुन्हा एकदा आणि सहज धुडकावतोय सिकंदर शेख. ज्याला संपूर्ण हिंदुस्थानात ज्याच्या ताकदीचा ज्याच्या कला कौशल्याचा अंदाजच अजून लागला नाही असा सिकंदर शेख. कोरोनाच्या काळात गरीबावरचं पोरग फरमात असलेला वीरेंद्र जणू काय सह्याद्री आणि हिमालयाची कुस्ती लागली आहे. महाराष्ट्राचा सह्याद्री भारताच्या हिमालयाबरोबर लढायला लागलाय का काय तो वाटायला लागलेलं आहे. आणि हिमालयावर संकट आलं तेव्हा हाच महाराष्ट्राचा सह्याद्री धावून गेला होता. इतिहास आहे. आणि पुन्हा पटाला वीरेंद्र तिथं छडी टांग लावण्याची त्याची खासियत आहे. परंतु सावध असलेला वीरेंद्र मागे सरकला दोन पाऊल. संपूर्ण हिंदुस्थानची शान असलेला सिकंदर शेख आज स्वतःच्या महाराष्ट्रात लढायला लागलेला आहे. उद्या अजून याच बाबतीत थांबणार आहे. उद्याचा दिवस तर टाकून आहे सिकंदर इथं. आणि परवा मात्र कर्नाटकात जातोय सिकंदर शेख. महार हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरीची गदा थोपवले. जरा पण इकडे पाठवून द्या कोणाकडे. आक्रमकता वीरेंद्रच्या ताकदीची आणि वीरेंद्रचा कब्जा म्हणजे भारतात महाराष्ट्रावरती हरियाणाचा कब्जा जणू काय झालाय. उजवा गुडघा खडा करून निघण्याचा विचार वीरेंद्रनं जणू काय विस्तवाला हातात धरलंय का काय असं वाटायला लागलेलं आहे. समोरची मंडळी खाली बसणार. औरंगाबादची जनता कुस्तीप्रेमी आहे. आज या दोन्ही पैलवानच्या साक्षीने संकल्प करा, निर्वेशनी रहा, निरोगी व्हा. आणि उद्याच्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा यातूनच दिल्या जात आहेत. मजबूतीने काढण्याचा प्रयत्न
पण धोका पत्करायला तो वीरेंद्रही तयार नाही. बॅरिगेटचं घड्याळ दिसतो तर रे भैया. बॅरिगेटवर उभा राहून दम भी कमाओ, अपना नाम भी रोशन करो. आणि पुन्हा एकदा वीरेंद्र पट काढतोय. छातीचा बोजा पाठीवरती टाकलाय. महाराष्ट्राच्या ठाण्या वाघानं वाघाचं काळीज असलेला पैलवान. अनेक अडथळे अनेक संकट आली, पण निधड्या छातीच्या वाघानं ती धोडकावली आणि पुन्हा दंड ठोकून या भारत देशात उभा आहे. बघा कसा दंगल चालू आहे. उंचीचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न वीरेंद्रचा. श्वास रोखून प्रेक्षक मंडळी या कुस्तीचा आनंद घेत आहे. जखमी शेर सावध लढतोय आणि